खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात दोन बहिणी राहत होत्या, माधवी आणि किरण. दोघी सख्या बहिणी असल्या तरी त्यांच्या स्वभावात मात्र जमीन आसमानाचा फरक होता. एके दिवशी सकाळी लवकर माधवी आरशासमोर उभी राहून स्वतःच्या सौंदर्याकडे कौतुकाने पाहत होती, तर किरण घराबाहेर गाईला चारा घालत होती. अगं किरण, इकडे ये जरा आणि मला बघ. मी तर राणी होण्यासाठी जन्माला आले आहे आणि तू बघ, दिवसभर या चिखलात आणि गोठ्यात राहतेस. लक्षात ठेव, माझं लग्न एखाद्या मोठ्या श्रीमंत घरात होणार आहे, मग मी तुला ओळखणारही नाही. ताई, काम केल्यामुळेच हात मळतात ना. काम करणं काही चुकीचं नाही. देवाने जसं नशीब दिलंय त्यात मी आनंदी आहे. पण तू तुझ्या सौंदर्याचा एवढा अभिमान करू नकोस. तेवढ्यात गावातील प्रसिद्ध चुगलखोर बाई चंपा काकू तिथे आल्या. त्यांच्याकडे नेहमी काहीतरी नवीन आणि खमंग बातमी असायची. अगं ऐका मुलींनो, आज मी खूप मोठी बातमी घेऊन आले. माधवी, तुझ्यासाठी शहरातील श्रीमंत धनंजय सेठ यांचा प्रस्ताव आला आहे. त्यांच्या घरी तर पैशांचा अक्षरशः वर्षाव होतो म्हणे. आणि किरण, अगं बाई, तुझ्यासाठी एका लाकूड तोड्या माधवचा प्रस्ताव आलाय. तो तर 2 वेळच्या जेवणासाठीही जंगलात खूप मेहनत करतो. अरे वा काकू, किती छान बातमी आणलीत. बघितलंस ना किरण, मी सांगितलं होतं ना, आता मी मऊ गादीवर झोपेन आणि तू त्या लाकूड तोड्याच्या फाटक्या चटईवर डास हाकलत बसशील. तेवढ्यात तिथे माधवीची आई आली. अगं माधवी, एवढा अभिमान बाळगू नकोस. ही संपत्ती आज आहे, उद्या नाहीशी होऊ शकते, पण माणसाचा स्वभाव मात्र शेवटपर्यंत त्याच्या सोबत राहतो. अगं चंपा, तुला काही काम नाही का? मुलींची कानं भरत राहतेस. चल जा इथून. मग काही दिवसांनी दोन्ही मुलींच्या लग्नाची बोलणी पक्की करण्यासाठी वर पक्ष घरी आला. धनंजय सेठ मोठ्या गाडीतून गळ्यात सोन्याचे जाड साखळी घालून मोठेपणा दाखवत आला होता. मला हे लग्न मान्य आहे, पण माझी एक अट आहे. लग्नानंतर माझ्या बायकोने तिच्या गरीब बहिणीशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. माझ्या घराच्या दारात भिकाऱ्यांची गर्दी मला अजिबात आवडत नाही. अरे मुला, तू हे काय बोलतो आहेस? बहिणी एकमेकींचा आधार असतात आणि तू त्यांना वेगळं व्हायला सांगतो आहेस. अहो बाबा, राहू द्या ना. धनंजयजी बरोबरच बोलत आहेत. मलाही नाही आवडणार की शहरातल्या मोठ्या बायकांमध्ये माझी अब्रू जाईल. अगं किरण, आजपासून तू विसरून जा की तुला कुठली मोठी बहीण आहे. किरणच्या डोळ्यात पाणी आलं. ताई, असं बोलू नकोस. आपण एकाच रक्ताच्या आहोत. गरिबी इतकी वाईट आहे का की तू माझ्याशी नातंच तोडते आहेस. तेवढ्यात घराच्या दाराशी एक साधू बाबा भिक्षा मागत आले. अरे बाळा, देव तुझं भलं करो, काही खायला दे, खूप भूक लागली आहे. माधवी त्यांना पाहता संतापली आणि ओरडली. ए ढोंगी बाबा, पुढे निघून जा. आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. दिसत नाही का तुला? आज माझ्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. इथून निघ, नाहीतर या काठीने तुझं डोकं फोडेन. हे सगळं पाहून गरीब असला तरी मनाने खूप श्रीमंत असलेला माधव पुढे आला. तोच किरणचा होणारा नवरा होता. साधू महाराज, तुम्ही रागावू नका. ही घ्या, माझ्या पोटली 2 भाकऱ्या आहेत. कृपया स्वीकार करा. आणि माझी होणारी पत्नी किरण खूप दयाळू आहे. ती तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही. साधू बाबांनी त्याच्याकडे पाहून शांतपणे आशीर्वाद दिला. मुला, लक्षात ठेव, काळाचं चक्र नक्की फिरतं. जो आज वर आहे तो उद्या खाली येतो आणि जो आज मातीमध्ये आहे त्याला देव सोन्यासारखा उंचावतो. जा मुली किरण, तुझं भलं होईल. असं म्हणून साधू बाबा त्या 2 भाकऱ्या घेऊन निघून गेले. मग काही दिवसांनी दोन्ही बहिणींची लग्न झाली. माधवी आपल्या श्रीमंत नवऱ्यासोबत शहरात जाणार होती. ती निघताना म्हणाली, अगं किरण, मी आता माझ्या श्रीमंत नवऱ्यासोबत शहरात जाते आहे.
तू तुझ्या नवऱ्यासोबत इथेच गावात राहा. देव तुला सुखी ठेवो ताई. माझी मनापासून प्रार्थना आहे की तुला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासू नये. माधवी अहंकाराने भरून शहरात निघून गेली आणि किरण तिच्या गरिबीसह माधवच्या घरी संसार करू लागली. लग्नाला 3-4 वर्षे उलटली, पण माधवी कधीच आपल्या धाकट्या बहिणीला भेटायला आली नाही. माधवी आता शहरातील मोठ्या बंगल्यात राहत होती. तिथे नोकर चाकर ऐश्वर्य सगळं काही होतं, पण मन शांती मात्र अजिबात नव्हती. इकडे किरणला एक मुलगा झाला होता. तो आता 2 वर्षाचा झाला होता. एक दिवस किरण चिंतेने म्हणाली, अहो ऐकताय का, छोटूला कालपासून खूप ताप आहे. घरात एक पैसाही नाही आणि पावसामुळे तुम्हाला जंगलात जाऊन लाकूड तोडताही येत नाही. मी काय करू, कुणाकडे जाऊ मदतीसाठी? किरण, माझं नशीबच असं आहे. बहुतेक तुला सुख देईन असं वाटलं होतं, पण इथे तर 2 वेळच्या जेवणाचीही पंचायत झाली आहे. तू गावात कुणाकडून उधार मागून बघ, कदाचित कुणाला दया येईल. तेवढे तिथे चंपा काकू आल्या. अगं किरण, काय झालं बाई, एवढी उदास का बसली आहेस? अरे, तुझी ताई माधवी कालच गावात आली होती. तिच्या नवीन चमचमीत गाडीतून ऐकलं की तिच्या नवऱ्याने तिला सोन्याचा हारही दिलाय. तू का नाही जात तिच्याकडे? शेवटी सख्खी बहीण आहे ना तुझी. 12,000 रुपये देणार नाही का ती? काकू, ताईंनी तर लग्नाच्या वेळी सांगितलं होतं की माझ्याशी कोणतंही नातं ठेवू नकोस, पण आज माझ्या मुलाच्या जीवाचा प्रश्न आहे. कदाचित तिच्या मनात माया जागी होईल. मी आत्ताच जाते. असं म्हणत किरण आपल्या आजारी मुलाला घेऊन माधवीच्या सासरी पोहोचली. तेव्हा माधवी सोप्यावर बसून मोबाईलवर तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारत होती. अचानक ती नाक मुरडत म्हणाली, अरे, ही कसली दुर्गंधी येत आहे. ए नोकर, बघ जरा दारात कोण उभं आहे. नोकराने दार उघडलं. अरे, ही तर किरण आहे. अगं ओ महाराणी, इथे कशासाठी आलीस? मी आधी सांगितलं होतं ना, माझ्या हवेलीकडे कधी येऊ नकोस. माझ्या मैत्रिणींनी तुला पाहिलं तर काय म्हणतील? ताई, तुझ्या मैत्रिणींसमोर तुझ्या छोट्या बहिणीचं नातं काहीच महत्वाचं नाही का? बघ ना, छोटूची तब्येत खूपच बिघडली आहे. डॉक्टर म्हणत आहेत की औषधांसाठी पैसे लागतील. ताई, फक्त 500 रुपये दे. माधव लाकूड विकून आला की मी 1-1 पैसा परत करेन. अगं, 500 रुपये? तुला माहिती आहे का, माझ्या घरात तर झाडू आणायलाही 500 रुपये लागतात. पण मी तुला देणार नाही, कारण आज तुला मदत केली तर तू रोज माझ्याकडे येत राहशील. जा, तुझ्या त्या लाकूड तोड्या नवऱ्याला सांग मेहनत करायला, भीक मागणं बंद करायला. तेवढ्यात धनंजय सेठही तिथे आला आणि म्हणाला, अगं काय माधवी, हीच का तुझी गरीब बहीण? अगं बाई, आमच्या घरी दान धर्म चालत नाही. माधवी, हिला इथून हाकलून लाव. मला शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांसोबत मेजवानीला जायचं आहे. अशा दरिद्री चेहऱ्याकडे पाहून माझा मूड खराब होतो. किरणच्या डोळ्यात अश्रू आले. ताई, आज तू मला नाही तर आईच्या मायेचाच अपमान केलास. आज पैसा तुझ्याकडे आहे, उद्या नसणार. पण लक्षात ठेव ताई, जेव्हा देव हिशोब करतो ना, तेव्हा मोठमोठे महाल सुद्धा कोसळतात. मला तुझे पैसे नकोत. माझा देव माझ्या सोबत आहे. अगं, मोठ्या मोठ्या गोष्टी करू नकोस. देवही श्रीमंताचंच ऐकतो. चल, निघ इथून, पुन्हा दिसू नकोस. किरण रडत रडत आपल्या झोपडीकडे परत निघाली. रस्त्यात तिला चंपा काकू भेटल्या आणि म्हणाल्या, अगं बाई, रिकाम्या हाताने आलीस ना? मी आधीच तुला सांगितलं होतं. माधवीच्या मनात आता दगड भरलाय. आता काय करशील किरण? मुलगा तडफडतोय, घरात अन्न नाही. या गरिबाचं ऐकणार तरी कोण? काकू, माणूस जेव्हा सगळीकडून हरतो तेव्हाच त्याला योग्य मार्ग सापडतो. मी स्वतः जंगलात जाईन, औषधी वनस्पती शोधेन, पण आता त्या दगड हृदयी बहिणीपुढे हात पसरवणार नाही.
सूर्य मावळतीकडे झुकत होता. आकाशात विजांचा कडकडाट होत होता आणि हलका पाऊस सुरू झाला होता. किरण आपल्या आजारी मुलासाठी औषध शोधत जंगलात भिजत भटकत होती. इतक्यात तिला झुडपांच्या मागून कुणाच्या तरी वेदनांनी भरलेल्या करारण्याचा आवाज ऐकू आला. झुडपांच्या मागे जणू एखादा वृद्ध माणूस पडलेला होता. वाचवा, मला कोणीतरी वाचवा. कोणी आहे का? मला खूप तहान लागली आहे. थोडं पाणी द्या. किरण घाबरतच पुढे गेली. अरे बापरे बाबा, तुम्ही इथे आणि या अवस्थेत? थांबा, मी आत्ताच पाणी आणते. जंगलात मुसळधार पाऊस कोसळत होता. एका बाजूला किरणचा स्वतःचा मुलगा तापाने तडफडत होता आणि दुसऱ्या बाजूला हा अनोळखी वृद्ध साधू मृत्यूच्या उंबरठ्यावर होता. किरण समोर मोठं धर्मसंकट उभं राहिलं. स्वतःच्या मुलाकडे धाव घ्यावी का या वृद्धाचे प्राण वाचवावेत? आणि तिकडे शहरात माधवी मात्र आपल्या श्रीमंतीच्या गर्वात बुडाली होती. किरण हतबल होऊन म्हणाली, देवा, मी काय करू? एका बाजूला माझं लेकरू तडफडतंय आणि दुसऱ्या बाजूला हे बाबा. जर मी यांना इथे सोडलं तर कदाचित हे रात्रभर जिवंत राहणार नाहीत. बाबा, डोळे उघडा. अरे देवा, तुमचं शरीर तर तापाने फणफणतंय. मुली, खूप तहान लागली आहे. घसा कोरडा पडलाय. त्या दगडामागे ताप उतरवणारी जडीबुटी आहे, ती मला दे. मी बरा होईन. आणि तू मला सोडून तुझ्या मुलाकडे जा. तो जास्त आजारी आहे. नाही बाबा, माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही. आधी मी तुमच्यासाठी औषध आणते. ती लगेच त्या जडीबुटीला कुटून तिचा रस तयार करते आणि साधूंना पाजते. हळूहळू साधूंच्या डोळ्यात चमक परत येऊ लागली. त्यांचं शरीरही सामान्य होत गेलं. मुली, आज तू आपल्या मायेपेक्षाही वर जाऊन एका अनोळखी माणसाचे प्राण वाचवलेस. जा, तुझं लेकरू अगदी ठणठणीत आहे. आणि ऐक, तू घरी पोहोचल्यावर तुझ्या झोपडीच्या मागच्या जमिनीत खोदून बघ. तिथे तुझ्या मेहनतीचं फळ दडलं आहे. बाबा, मला धन दौलत नको. फक्त माझं लेकरू आणि माझा नवरा सुखी राहो, एवढंच हवं आहे. तुम्ही आराम करा. सकाळी माधव तुम्हाला घेऊन येईल. तिकडे शहरात माधवीच्या बंगल्यात मात्र एकच गोंधळ उडाला होता. शहरात मात्र धनंजय सेठच्या चेहऱ्यावरची रंगतच उडाली होती. अगं माधवी, सगळं संपलं. आपल्या गोदामात जिथे कोट्यावधींचा माल होता, शॉर्ट सर्किटमुळे आग लागले. सगळं जळून खाक झालं. आणि बघ, बँकेचे लोक बाहेर उभे आहेत. म्हणतात कर्ज फेडलं नाही तर हा बंगला सुद्धा जप्त करतील. अहो, हे काय बोलताय तुम्ही? कालपर्यंत तर म्हणत होतात की आपण शहरातील सर्वात श्रीमंत होणार आहोत. देवा, माझ्या साड्या, माझे दागिने, माझं सगळं तेही जाणार का? अगं, दागिने ते तर आता बँकेकडे जाणार. तू तुझ्या बहिणीला लात मारून हाकललं होतंस ना. कदाचित तिचा शाप आपल्याला लागलाय. आता आपण रस्त्यावर येणार आहोत. अहो, गप्प बसा. त्या अपशकुनीचं नावही घेऊ नका. हे सगळं त्या साधूच्या शापामुळे झालंय, ज्याला मी दारातून हाकललं होतं. देवा, आता माझं काय होणार? लोक काय म्हणतील? इकडे किरण थकलेली भागलेली आपल्या झोपडीत पोहोचली. ती आत शिरताच छोटू आनंदाने धावत आला आणि म्हणाला, आई, बघ ना, मी अगदी बरा झालोय. माझा तापही उतरला. अरे देवा, हा तर चमत्कारच झाला. अगं किरण, हे कसं काय झालं? तू एवढी चिंताग्रस्त का दिसतेस? आणि कोणत्या बाबाबद्दल बोलत होतीस? तेव्हा किरणनी जंगलात घडलेली सगळी घटना त्याला सांगितली. अहो, त्या साधू बाबांनी सांगितलं होतं की आपल्या झोपडीच्या मागे काहीतरी दडलं आहे. चला जाऊन पाहूया. माधव आणि किरण झोपडीच्या मागे गेले. माधवने कुदळ घेऊन जमीन खणायला सुरुवात केली. थोड्याच वेळात खनखन असा आवाज आला. मातीखाली एक जुना तांब्याचा घडा सापडला. तो पूर्णपणे सोन्याच्या नाण्यांनी भरलेला होता. अगं किरण, हे तर सोने आहे. एवढं धन आपण तर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. अगं,
हे त्या बाबांचा आशीर्वाद आहे का की आपल्या दुःखांचा शेवट मला काहीच कळत नाही. अहो, हे सगळं आपल्या मेहनतीचं आणि प्रामाणिकपणाचं फळ आहे. पण ऐका, या संपत्तीचा आपल्याला कधीही अहंकार करायचा नाही. आपण या धनातून इतरांची मदत करू. मग थोड्या दिवसात ही बातमी गावभर पसरली. अगं बाई, किरणचं तर नशीबच उजाडलं. घडाभर सोनं मिळालं तिला. आता तर ती माधवीपेक्षाही श्रीमंत झाली. बघू आता ती माधवी कसं तोंड दाखवते ते. लोक म्हणू लागले, काळाचं चक्र फिरायला वेळ लागत नाही. राजा भिकारी होतो आणि भिकारी राजा बनतो. हळूहळू किरणची झोपडी एका सुंदर अलिशान हवेलीत बदलली. संपूर्ण परिसरात एकच चर्चा होती की किरणला जणू कुबेराचा खजिना मिळाला आहे. दुसरीकडे माधवीचा शहरातील बंगला विकला गेला. तिच्या आणि धनंजयच्या अंगावरचे कपडे सोडले तर त्यांच्याकडे काहीच उरलं नव्हतं. गावात लोक बोलत होते, ऐकलत का, ती शहरातील महाराणी माधवी आता रस्त्यावर आली आहे. कालच मी तिला फाटलेल्या साडीत एका जुन्या इमारतीखाली बसलेली पाहिली. आणि इथे आपल्या किरणकडे बघा, किती भाग्यवान झाली आहे. हे सगळं कर्माचं फळ आहे. किरणने साधूची सेवा केली म्हणून तिला फळ मिळालं आणि माधवीने त्या साधूला हाकललं म्हणून आज ती दुःख भोगते आहे. एक दिवस, अगं माधवी, आपण आता उपाशी मरतोय. जे मित्र कालपर्यंत आपल्या मेजवान्यांना यायचे ते आज दारही उघडत नाहीत. तुझी बहीण किरण, तिची चर्चा सगळीकडे आहे. ऐकलं आहे की ती गरिबांना अन्न वाटते आहे. आपण तिच्याकडे जाऊया का? शेवटी ती तुझी सख्खी बहीण आहे. अहो नाही, मी कधीच तिच्याकडे जाणार नाही. मी तिला घराबाहेर हाकललं होतं. तिला भिकारी म्हटलं होतं. जर आज मी तिच्याकडे गेले तर ती माझी थट्टा करेल. मला भूक सहन होईल, पण ही नामुष्की नाही. अगं मूर्ख बाई, तुझा हा अहंकारच तुला संपवून टाकतोय. पैसा होता तेव्हा तू उड्या मारत होतीस आणि आता उपाशी असतानाही तुझा गर्व कमी होत नाही. मग काही दिवसांनी उपासमारीने त्रस्त होऊन शेवटी माधवीचं मन पिघळलं. ती लाजत लाजत किरणच्या हवेलीकडे गेली. दारात उभी राहून ती रडतच म्हणाली, किरण, मला माफ कर. मी तुझ्याशी खूप वाईट वागले. आज माझ्याकडे काहीच उरलं नाही. मी पूर्णपणे तुटून गेले आहे. किरण लगेच धावत आली आणि तिला मिठी मारत म्हणाली, ताई, असं का बोलतेस? तू माझी मोठी बहीण आहेस. तुझी चूक झाली असेल, पण माझं प्रेम कधीच कमी झालं नाही. चल आत ये, इथे तुझ्यासाठी नेहमीच जागा आहे. माधवीच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. त्या दिवशी तिला कळलं, खरं धन म्हणजे पैसा नाही तर प्रेम, माणुसकी आणि नम्रता आहे. त्या दिवशी तिला आपली चूक कळली आणि त्यानंतर दोन्ही बहिणी आनंदाने एकत्र राहू लागल्या. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, अहंकार माणसाला खाली आणतो. चांगल्या कर्माचं फळ नेहमी चांगलंच मिळतं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.